मंडळी नमस्कार। खरं तर आता सध्याला पशुपालक मित्रांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न जो कुठला असेल तर तो आपला गोठा स्वच्छतेचा। गोठा जर स्वच्छ असला आपला तर आपला जो काही पशु आहे किंवा गाय म्हैस आहे ती सुरक्षित आणि आरोग्यदायी राहते। त्याच्यासाठीच हाय प्रेशर वॉशर मशीन राजगड टेक्नो सर्व्हिसेसने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला आहे। या मशीन मध्ये अतिशय प्रीमियम क्वालिटी आहे आणि क्वालिटीचं मटेरियल वापरून वॉरंटी आणि गॅरंटी सहित ही मशीन तुमच्या भेटीला किंवा तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी बनवलेली आहे। त्यामध्ये पशुच्या अंगावर असणारे जे घाण आहे, जे गोठ्यात लागणारी शेण आहे किंवा मलमूत्र आहे त्याचं पूर्णपणे त्या वॉशर मशीनच्या द्वारे प्रेशर दिल्याच्या नंतर ते पूर्णपणे क्लीन होतं। फोम म्हणा किंवा साबण म्हणा किंवा शॅम्पू म्हणा पूर्णपणे पशुच्या अंगावरती किंवा गाई म्हशीच्या अंगावरती पूर्णपणे लेपलं जातं किंवा लावलं जातं। लावल्याच्या नंतर ते मशीन पूर्णपणे वॉश करतं। राजगड टेक्नो सर्व्हिसेसचं जे काही वॉशर मशीन आहे प्रेशर वॉशर मशीन ते 2 वॅट मध्ये येतं। तर ते कशा प्रकारे येतं त्या या बॉक्स मध्ये आपल्याला काय काय दिलं जातं, त्याच्यानंतर ते कशा प्रकारे ऑपरेट करायचं, त्याची लावण्याची सिस्टीम कशी आहे, या बॉक्स मध्ये आता हा जो बॉक्स आहे आता हे 2 वॅटचे बॉक्स तुम्हाला अशा प्रकारे राजगड टेक्नो सर्व्हिसेसचे भेटतात। अजून एकदा तुम्हाला सांगतो की बाबा ह्याच्यावरती राजगडचं पूर्णपणे नाव दिलेलं आहे, त्यांनी ब्रँडिंग व्यवस्थित केलेलं आहे, डिझायनिंग आहे। या सगळ्या गोष्टी तपासूनच तुम्ही राजगड टेक्नो सर्व्हिसेसचं हे वॉशर मशीन बाजारातून तुम्ही खरेदी करायचं आहे। तर बघूया आता यामध्ये कुठल्या गोष्टी यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि त्या कशा प्रकारे आपल्याला फायद्याच्या आहेत। राजगड टेक्नो हे आपल्यासाठी 2 प्रेशर वॉशर घेऊन आलेले आहे 1600 वॅट आणि 2000 वॅट मध्ये। त्याच्यामध्ये मिळणारे ॲक्सेसरीज आपल्याला आउटलेट होस पाईप मिळतो, हा जो 8 मीटर 13.5 mm मध्ये हेवी ड्युटी होस पाईप मिळतो। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ब्रासची गन मिळते, ही गन ब्रासची याच्यामध्ये येते, हेवी ड्युटी गन आहे आणि या गनला एक्सटेन्शन करण्यासाठी याच्यामध्ये एक रॉड मिळतो आपल्याला, जेणेकरून ज्याने गन लॉंग होईल आणि आपल्याला इझी क्लीन करता येईल। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सक्शन पाईप मिळतो 2 मीटर, सक्शनसाठी फिल्टर मिळतं, सक्शनसाठी याला एक ॲडॅप्टर असतं, आणखी एक ॲडॅप्टर असतं सक्शनसाठी। सक्शन पाईपाला फिटिंग करण्यासाठी याच्यामध्ये होस क्लिप येते, गन वगैरे चॉकअप झाली याच्या नोझलसाठी एक पिन येते जे नोझल क्लीन करण्यासाठी यूज होती। या प्रेशर वॉशर सोबत आपल्याला याच्यामध्ये एक फोम बॉटल पण मिळते ज्याने आपण फोमिंग करू शकतो। आणि याच्यामध्ये एक मेन म्हणजे मशीन येते आपली जी राजगडची आर मॉडेल म्हणून आहे 1600 वॅट मध्ये 10 LPM 130 बार प्रेशर मध्ये। हे एवढं छोटंसं पोर्टेबल प्रेशर वॉशर आहे, याने आपण कसं क्लीन करणार आहे किंवा कसं आता मशीन जोडणार आहे आपण चालू करणार हे पूर्ण मी तुम्हाला आता दाखवणार आहे। त्यामध्ये एक फिल्टर येतं जे मशीनला इथे लावायचं असतं, हे फिल्टर लावल्यानंतर ना याला एक ॲडॅप्टर येतं, त्या ॲडॅप्टर सक्शन पाईपाला अशा प्रकारे जोडायचं असतं। हे प्रेस होतं याच्यामध्ये पाईप, त्याच्यानंतर हे टाईट करायचं आणि हे इथं प्रेस करून ॲडॅप्टर याला हे प्रेस करून हे दाबल्यानंतर याच्यात इथं कनेक्ट होतं। आणि सक्शनला आणखी ज्याला एक ॲडिशनल फिल्टर दिलेला आहे ज्याला होसक्लिप दिली आहे कनेक्ट करण्यासाठी आणि हे फिल्टर आहे, हे सगळं याच्यामध्ये प्रेस केल्यानंतर ही होसक्लिप इथे आवडून घ्यायची। हे आपण ड्रममध्ये बकेटमध्ये किंवा कुठेही पाण्याचा सोर्स असेल तिथे टाकू शकतो किंवा आपल्याकडे डायरेक्ट पाईपाचं वगैरे पाणी असेल नळाचं तर हा पाईप आपण फिल्टर काढून त्याला कनेक्ट करू शकतो नळाला, त्याला डबल फिल्टर असल्यामुळे मशीनला काही प्रॉब्लेम येत नाही। अशा प्रकारे हे फिल्टर आपण इथे पाण्यामध्ये टाकणार आहे। त्याच्यानंतर ना याला सिंगल फेज सप्लाय द्यायचा असतो, आपला सिंगल फेज सप्लाय आहे 6 एम्पियरचा बोर्ड लागतो याला। आपण आता इथे बटन ऑन केल्यानंतर इथं पॉवर सप्लाय येतो, इथं पण याला एक पॉवर सप्लायचं बटन दिलेलं आहे ऑन ऑफ करण्यासाठी, इथे आपण हे ऑन करतोय आता। पण आता हे ऑन केल्यानंतर याला ऑफ करायचं, थोडंसं पाणी गेलं की याचा एअर निघून जातो चांगल्या प्रकारे। जो आपला जो आउटलेट पाईप आहे याच्यासोबत दिलेला 8 मीटर हायड्रोलिक होस हेवी ड्युटी 13.5 mm मध्ये याच्यामध्ये पाईप येतो, हा पाईप प्रेस करायचा याच्यामध्ये आतमध्ये आणि त्याच्यानंतर थ्रेडिंग टाईट करायची। अशा प्रकारे पाईप अटॅच झालेला आहे। आता परत मी एकदा एअर काढतो, हा एअर काढल्यानंतर परत बंद करून जसं आपण मशीनला पाईप जोडला त्याचप्रमाणे सेम फिटिंग आहे। पाईप हा दोघी साईडने कुठल्याही बाजूने जोडला जाऊ शकतो। गनला जसं मशीनला आपण प्रेस करून टाईट केला तसंच गनला पण प्रेस करून आपल्याला हा टाईट करायचा आहे।
आता मी ऑन करणार आहे मशीन. ते ऑन केलं. आता हे ॲटोमध्ये काम करतं हे मशीन. एक गनचा ट्रिगर प्रेस केल्यानंतरच हे मशीन ऑन होतं आणि ट्रिगर सोडल्यानंतर ऑफ होतं. याच्यामध्ये आपल्याला हे ॲडजस्टेबल नोझल मिळतं इथे, जेणेकरून आपण याच्यामध्ये प्रेशर स्टेट आणि वाईट करू शकतो. राजगडचं हे प्रेशर वॉशर आहे, जे की 2200 RTSPW हाय प्रेशर वॉशर म्हणून येतं. ज्याच्यामध्ये 180 बार प्रेशर असतो आणि याला 12 LPM फ्लो रेट असतो. एका मिनिटाला 12 लिटर पाणी हे कंजम्पशन करतं. याच्यामध्ये आपल्याला मशीनसोबत ही हेवी ड्युटी लॉंग गन येते आणि याच्यामध्ये लॉंग गन सोबतच आपल्याला नोझल येतात डिग्री वाईज वेगवेगळे. याच्यामध्ये 0 डिग्री, 15 डिग्री आणि 25 डिग्री, 30 डिग्री असे नोझल याच्यामध्ये डिग्री वाईज येतात, जेणेकरून आपण ज्या त्या कंडिशनमध्ये जो आपल्याला हवा असलेला फ्लो आपण करू शकतो. वाईट किंवा स्टेट अँगलमध्ये आपण त्याचा फ्लो हा पाण्याचा ॲडजस्ट करू शकतो नोझल चेंज करून. राजगड टेक्नो सर्व्हिसेसचं जे 3000 वॅटचं जे मशीन आहे ते प्रेशर मशीनचं प्रात्यक्षिक आपण आता बघणार आहोत. ते कशा प्रकारे ऑपरेट केलं जातं. आता तुम्ही बघताय ते आता मी या मशीनच्या समोर उभा आहे आणि आता मी एका गोठ्यामध्ये आहे. पटेल डेअरी फार्म म्हणून फुरसंगीला एक गोठा आहे. जवळपास 400 म्हशी या ठिकाणी आहेत आणि त्याच गोठ्यावरती आम्ही प्रात्यक्षिक करण्यासाठी आलेलो आहोत. तर आता हे मशीन आहे, तुम्ही बघू शकता गोठ्यामध्ये. आता मी या मशीनला फिरवतोय. किती इझी प्रकारे हे मशीन पुढे जात आहे. त्याच्यानंतर आपण ह्याला मागं ओढू शकतो आणि आता याचं सेटअप या ठिकाणी लावलेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही मित्रांनो. आता हे या ठिकाणी जे आहे ते इथं पाणी दिसतंय तुम्हाला, पाणी आहे आणि या पाण्यामध्ये अशा प्रकारचा एक फिल्टर टाकलेला आहे. तुम्ही मोठ्या ड्रममध्ये टाकू शकता, डायरेक्ट मोटरला पण लावू शकता. त्याच्यानंतर आता आपण हे मशीन चालू कशा प्रकारे होत आहे ते बघूयात. आता हे स्विच लावतोय. आता आम्ही या ठिकाणी स्विच लावला गेलाय. स्विच लावल्याच्या नंतर आपण आता ते गन जोडूया. प्रीमियम क्वालिटीमध्ये गन दिलेली आहे. आता हे गन आपण या ठिकाणी लावतोय. हे अशा प्रकारे गन लावली जाते. मित्रांनो, तुम्हाला इथं जे नोझल दिसत आहेत हे प्रेशर नोझल आहेत. याच्यामध्ये 0 आहे, 15 आहे, 25 आहे आणि 40 आहे. आता आपण 0 जो नोझल प्रेशर आहे, हे प्रेशर नोझल आहे, ते आपण आता ह्या गनला लावूयात. हे अशा प्रकारे या ठिकाणी फिक्स करायचं. फिक्स या ठिकाणी आता फिक्स झाल्याच्या नंतर आता तुम्ही मशीन आपण आता चालू करतोय. बघू शकताय, चालू करा. हे प्रेशर बघू शकता कशा प्रकारचं आहे मित्रांनो. मित्रांनो, हे पूर्णपणे खाली दगडाचा आहे आणि या दगडावरती खूप मोठ्या प्रमाणात घाण साचली होती. त्या प्रेशर मशीनच्या साहाय्यानं आपण इथं क्लीन केलेलं आहे. आता तुम्ही इथं बघू शकताय हे पूर्णपणे क्लीन केलेलं शेण वगैरे या ठिकाणी आहे आणि ही क्लीन केलेली आता ही जी जागा आहे या जागेवरती किती स्वच्छ हे सगळं झालेलं आहे. आता मी या जागेवरती या ठिकाणी बसलेलो आहे तर बघू शकताय किती स्वच्छ या प्रेशर मशीननं साफ केल्यानंतर हे स्वच्छ झालेलं आहे. जी फोम बॉटल आहे ही ॲक्सेसरीज पार्टमध्ये येते. ही मशीनला आपण अटॅच करू शकतो. याने शॅम्पू वगैरे कार धुण्यासाठी किंवा गुरं जिथं बी काय क्लीन करायचं आपल्याला तिथं आपण शॅम्पूचा वापर करू शकतो. याने छोट्या आणि मोठ्या गोठ्याचा विचार करत त्यांनी वेगवेगळ्या वॅटमध्ये मशीन्स बनवलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला 1000 वॅट, त्याचबरोबर 2200 वॅट आणि 3000 वॅट अशा 3 वॅटमध्ये त्याची विभागणी केलेली आहे. अत्यंत दर्जेदार आणि माफक दरातलं प्रेशर वॉशर मशीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. खाली तुम्हाला पत्ता आणि संपर्क क्रमांक दिलेला आहे आणि त्याचबरोबर rajgadtechno.com या वेबसाईटवरती तुम्ही नक्की भेट द्या.